पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे, पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही. भाजप या महाराष्ट्रामध्ये कधीच मोठा भाऊ नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना किंवा इंदुहृदय सम्राटांची शिवसेना हाच मोठा भाऊ होता. आणि शिवसेनेचं हे मोठेपण मान्य झालं नाही म्हणून त्याने शिवसेना तोडली आणि असे तुकडे केले. शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे. हे सगळ्यांना माहिती, तो अमित शहाचा गट आहे. त्या पक्षाचे अमित शहा आहे, ते दिल्लीमध्ये बसतात म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्ण मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं. तेव्हा हा अमित शहाचा गट आहे. अजित पवारचा जो पक्ष पवारांचा हा अमित शहाचा पक्ष आहे. हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत, अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत. नाही, मला बघा, हा त्यांचा अंतर्गत विषय, मी त्याच्यावरती का बोलावं. पण मी वारंवार सांगतो की अजित पवारांचा जो पक्ष आहे तो भविष्यात राहणार नाही. असं कोण? ठीक आहे, विखे पाटील हे आमच्यामध्ये सुद्धा आले होते, ते आमच्या पक्षातून गेले, तेव्हा आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक पक्ष फिरून आलेल्या माणसानं आमच्यासारख्या शिवसेनेतल्या निष्ठावंतांवर बोलू नये, हा निष्ठेचा अपमान ठरेल. ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं त्या काँग्रेस पक्षाशी आपण आधी बेईमानी केली, मग तुम्ही शिवसेने आलात मग तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली. आता तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात तरी किती काळ राहणार आहात? मग अशीच म्हणा, जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत हे राहते. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं किंवा निष्ठावंताचं एकमेव नेतृत्व ते म्हणजे बाळासाहेब थोरात आहे किंवा त्यांचं कुटुंब आहे. यांनी सातत्यानं काँग्रेसचं नेतृत्व केलं, कारण त्यांचं कुटुंब हे स्वातंत्र्य चळवळीतून आलेलं पुढे होतं. बाकी मला वाटत नाही कोणी असे असतील. देशात तुम्ही इंडिया आघाडी तयार केली भाजपच्या विरोधात, राज्यात देखील महाविकास आघाडी आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून सूर येतोय की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. तर भाजपा विरोधात ही ताकद वाढत असेल तर तुम्ही अनेक वर्ष राजकारण करतात, काय तुम्हाला वैयक्तिक वाटतं, एकत्र आले पाहिजे का दोन्ही शिवसेना? शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना. शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं. जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा. मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकलं नाहीत. आता विधान परिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजपचा वरचष्मा दिसतोय आणि शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादीला भाजपचा वरचष्मा राजकारणामध्ये कधीच नव्हता. चोरांचं राज्य हे अल्पकाळ टिकतं. हा अपवाद आहे की 10 वर्ष टिकले. आज भारतीय जनता पक्षाची जर तुम्ही टॉप हायरकी काढली तर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच लोक आहेत. तुम्ही पहा ना, भाजप स्वबळावर कुठेच नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे अनेक वर्षाचे नेते आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे काँग्रेसचे नेते आहेत. तुम्ही त्यांच्याकडले मूळ जे लोक आहेत ते दाखवा मला, कोण आहेत ते, काय आहे त्यांच्याकडे. आज महाराष्ट्रामधलं भाजपा काढा, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाच आहे. स्वतःचं काय आहे, इकडे काय आहे, ते कोण आहेत, कोण असू शकतील, सगळेच आयात आहेत ना. ते एक दिवस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष सुद्धा कुठून तरी परदेशातलाच असेल आलेला,
काल बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भविष्यात जे आयात झाले भाजपचे बाहेरून आले तेच पक्षाचे अध्यक्ष होतील किंवा तेच प्रमुख मी तेच राहतील. म्हणतोय ना, ही वेळ येणार आहे, कारण मूळ भाजपाचं कोणीच राहिलेलं नाहीये आणि भारतीय जनता पक्षाला हा खेळ महाग पडणार आहे. चला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आपले ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे हे कुठं मतदारसंघामध्ये जास्त दिसत नाही आणि भाजपचे जे पदाधिकारी येतात किंवा आमदार येतात त्यांच्या स्वागताला ते असतात.